तर नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर झाला। नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील यांनी स्वतंत्र गटनोंदणी केली। गटनेते पदावरून डावलल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं कळतंय। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। किरण, दोन महत्त्वाच्या बातम्या आज नाशिकमध्ये पाहायला मिळतात। एकीकडे महापौर पदाची उपमहापौर पदाची निवड होणार आहे। भाजप शिवसेनेचं नेमकं काय गणित असेल ती एक महत्त्वाची अपडेट आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीत काहीसा गोंधळ पाहायला मिळतोय। एकूणच अपडेट काय? प्रणिता, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। एकीकडे भाजप आज सत्ता स्थापन जे आहे ते महापालिकेत करणार आहे। मागच्या काही दिवसांपासून नाशिक महापालिकेमध्ये भाजप शिवसेनेची युती होईल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या, पण काल रात्री उशिरा भाजपने व्हीप जारी केलेला आहे। त्यामुळे शिवसेना आता सत्तेत येण्याची जे आशा होत्या त्या पूर्णपणे मावळल्याचं आपल्याला बघायला मिळते। नाशिक महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोघेही स्वतंत्र लढले होते आणि भाजपची एखादी सत्ता म्हणजे बहुमतापेक्षाही जास्त आकडा जो आहे तो भाजपकडे आहे। पण वरच्या लेवलवरनं नाशिकमध्ये भाजप शिवसेनेने एकत्र यावं अशा पद्धतीने हालचाली सुरू होते, पण आता हे संपूर्ण आशा जी आहे ते मावळल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे अखेर नाशिक महापालिकेमध्ये भाजपाचाच महापौर आणि भाजपाचाच जे उपमहापौर आज एकूणच विराजमान होतील अशा पद्धतीचं आपल्याला आता हे चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र गोंधळाची परिस्थिती आजही कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, कारण गटनेते पदावरून हा संपूर्ण वाद जो आहे तो एकूणच निर्माण झालेला होता। ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि नगरसेविका ज्या हेमलता पाटील यांनी अजितदादांनी मला गटनेते पदाचं आश्वासन दिलेलं होतं, पण अत्यंत दुःखद जी घटना घडली अजितदादांच्या बाबतीत, त्या सगळ्या घटनेनंतर घाणेरडं राजकारण हे नाशिकमध्ये करण्यात आलं आणि जे प्रदेश अध्यक्षांचं लेटर आहे त्यावरती खोटे सही आणि शिक्के मारून गटनेता दुसऱ्यांना देण्यात आलेला आहे अशा पद्धतीचे गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी एक स्वतंत्र गटाची नोंदणी केलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आजच्या दिवशी नाशिकमध्ये बघायला मिळते। पण आज नाशिक महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरची निवडणूक ही संपूर्ण प्रक्रिया जी पार पडणार आहे। अगदी काही वेळानंतर या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि भाजपचा महापौर आणि उपमहापौर हे दोघंही आज नाशिककरांना मिळणार आहेत। जी किरण, या संदर्भातील अपडेट वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।